हा तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून खास करून त्यांचंही मार्गदर्शन आपण या ठिकाणी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. यशस्वी माणसाची त्यांच्या मुखातून निघणारे 2 वाक्य जरी असले, इथं बसलेल्यापैकी 2 लोकांनी जरी ती घेतली, तर तुमच्या आयुष्यामध्ये देखील तशा प्रकारचं परिवर्तन होऊ शकतं. आता सांगायची ही एक विशेष बाब आहे. एक यशस्वी व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी शिकवते. पुढं कंटिन्यू आत्ता नुकताच जो कोणी यशस्वी झालेला आहे तो माणूस या ठिकाणी येतोय, तर त्याचा आपल्याला विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीनं, खऱ्या अर्थानं विजय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं अगोदर एक छोटासा त्यांचा सत्कार करून घेऊ आणि लगेच त्यांचं त्या ठिकाणी जे आहे आपण मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला करायला लावू. ठीक आहे, मी या ठिकाणी सर्व ठीक आहे, ते मध्येच बसले वाटते. ठीक आहे, आणि अधिकाऱ्यासोबत वर्तन अधिकाऱ्यासारखं. ठीक आहे, आपण का गावात कबड्डी फुगडी खेळायला असं काय आहे का? नाही, अधिकारी बनायला आलो आहे की नाही? मग शिस्तीत टाळ्या झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजे आल्यावर. ठीक आहे, हा मी या ठिकाणी सरांना आमंत्रित करतो, त्यांनी येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. ठीक आहे, जसे एमपीएससीतून सक्सेस झालेले आहेत, तसेच लातूर शहरामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं त्यांचीही ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देणार आहे. ठीक आहे, बघा अगोदर या ठिकाणी जे यशस्वी कॅन्डिडेट आहेत, सक्सेसफुल कॅन्डिडेट जे आहेत, मी त्यांची तुम्हाला या ठिकाणी ओळख करून देतो. कलीम मोहम्मद शेख, राहणार खडी, तालुका पालम, जिल्हा परभणी, आणि त्यांचं गाव आहे खडी. हे बघा, हे पण खडीचेच सर आहेत, हे पण खडीचे, चलवाड सर पण खडीचे. ठीक आहे, आणि हे राहतात राणी सावरगावला, तिथून मी आहे 4 किलोमीटर दूर. म्हणजे हे सगळे हे आमच्या परिसरातली, आमच्या मातीतली माणसं. आणि आज या ठिकाणी हे सगळेजण इथं बसलेले तिघही हे जे आहेत हे यशस्वी माणसं आहेत बरं का, आलं लक्षामध्ये. तर या ठिकाणी कलीम भाई एएसओ परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेत, आणि तुम्हाला तर माहिती आहे एमपीएससी कंडक्ट करते. साधी पूर्व परीक्षा पास होणं जे आहे हे अवघड आहे. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यातून अंतिम यादीमध्ये नाव कलीम भाईचं आलेलं आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. यश भेटण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. फक्त जे करताय ते अशा यशस्वी माणसानं जे काही वेगळेपणानं केलेलं आहे त्या तशा गोष्टी तुम्हाला या ठिकाणी करता आल्या पाहिजे. म्हणून त्यांचं मार्गदर्शन हे आपल्यासाठी आज खूप मोलाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या नावात राम आहे, आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतंय की आपल्या स्टेजला देखील धर्मनिरपेक्षतेचा अर्थ प्राप्त झालाय. एका बाजूला कलीम आहे, एका बाजूला राम आहे, आणि ही आपल्या भारताची ओळख आहे. हीच आपल्या भारताची ओळख आहे. विविधतेत एकता, आणि सगळे गुणागोविंदाने एका गावातली, एका मनानं, आनंदानं या ठिकाणी एकमेकांच्या यशाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. दोघेही या ठिकाणी व्यासपीठावरती विराजमान आहेत. असे रामेश्वर चांबले सर यांची सुपेरियर्स प्रोफेशनल अकॅडमी आपल्या लातूरमध्ये आहे. म्हणजे सीए असेल किंवा त्यांचे कॉमर्सचे क्लासेस आहेत, त्यानंतर सीए फाउंडेशन त्यांच्याकडे आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते त्या कॉमर्सच्या फील्डमध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांचाही आज आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे. त्याचबरोबर कलीमभाई सोबत आलेले बालाजी बंडे, ठीक आहे, आमचे चांगले मित्र आहेत. कुठे गेले? बर बर, बाहेरच गेलेत काय?
हाँ बंडे सर, आवा बंडे भाई अंदर आ जाओ. लाजायले बर बर ठीक आहे. त्याच्यानंतर स्वप्नील निळे या ठिकाणी आलेले आहेत. नाही बसेल, बसा 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 ठीक आहे. तर या ठिकाणी अधिकचा वेळ न घालवता तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण आधी येसो झालेले कलीमबाई जे आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करूयात. ठीक आहे. सरचा सरचा सरला हरा कसं बाकडे हातात धरस काही कुठं नाही. सर बंडी साहब पकड़ो. सर ताई या समोर या. सर सर या दिसतंय का? ये काही तुम्ही आली फोटो खींच. दूसरा हरा है. याच्यानंतर सुपिरियर प्रोफेशनल अकॅडमीचे संचालक रामेश्वर चांबले सरांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. सरांना विनंती करतो की आमचा सत्कार तुम्ही या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ठीक आहे. इसको पकड़. तुम्ही असं करायलात म्हणून तर पाऊस पडे ना. झालं घेतलं का बसा. आता त्यांच्यातलं आणि तुमच्यातलं पूर्णतः अंतर कमी करतो आणि तुमच्या सोबत हितगुज साधण्यासाठी आता पहा, माणसं अधिकारी जरी झाले तर ते त्यांच्या म्हणजे शैलीनं व्यक्त होतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर त्यांच्या अनुभवाचा जो काही तुम्हाला फायदा घेता येईल तो फायदा तुम्ही या ठिकाणी घ्यायचा आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी कलीमभाईला विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत आणि ज्ञानरूपी भूक लागलेल्या आमच्या विद्यार्थ्यांची भूक भागवण्यासाठी तुमच्या यशस्वी व्यक्ती म्हणून तुमच्या मुखातून त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. कलीमभाई जोरदार टाळ्या हो जाएगा. ठेरो ठेरो वैलिड है क्या? चलो
सर्वप्रथम विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक बारगिले आता येतोय का? विजय स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक आदरणीय बारगिले सरांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचा मनस्वी आभारी आहे. आणि मी पण प्रथमच एवढ्या विद्यार्थ्यासमोर बोलतोय, त्यामुळे मला काही म्हणजे चूक वगैरे झाली तर समजून घ्या. असं काय, काल तुमच्यातच होतो मी कालपर्यंत, आज या बाजूला आहे स्टेजवर, त्यामुळे काही एवढं अंतर नाही. मी पण अजून विद्यार्थीच आहे, कारण मला पूर्ण परीक्षा द्यायची, ते थोडं काही झालं तर समजून घ्या तुम्ही. तर मी माझी परिस्थिती सांगतो थोडक्यात. शिक्षण कुठं वगैरे झालं त्यात, आणि मग एक अभ्यासाविषयी बोलू. माझं 10वी पर्यंत शिक्षण गावातच झालं, म्हणजे खडीमध्ये, आणि 12वीला अहमदपूरला आलो. 12वीला अहमदपूरला असं कॉलेज होतं की ते प्रथमच, म्हणजे माझीच पहिली बॅच होती त्या कॉलेजमध्ये. असं काही एस्टॅब्लिश कॉलेज नव्हतं ते, पण कमी टक्के असल्यामुळे 10वीला 60, यशवंतला भेटत नव्हतं आणि महात्मा गांधीचा तर विषयच नाही. त्यामुळे मग ते कस्तुरबा गांधी ज्युनियर कॉलेजला ॲडमिशन घेतलं, 12वी केली तिथं, आणि दयानंद सायन्स कॉलेजला BSc झाली माझी. मग BScच्या सेकंड इयरला असताना माझा रूममेट होता, त्याची बहीण म्हणजे असा अभ्यास वगैरे करायची हे MPSCचं. मग त्यावेळेस ते पुस्तकं बघितलेले, असं मोटिवेशनल बुक्स असतात ना, म्हणलं हे BScवर तर आपल्याला कोणी काम देणार नाही म्हणलं, आणि आता जर काही वेगळं करायचं असेल तर एक क्षेत्र आहे म्हणलं. त्यावेळेस नवीन होतं थोडं, मग हे क्षेत्र निवडलं. डिग्री झाल्यास 2 वर्ष B.Ed पण केलं गंगाखेडला. त्यानंतर मग ठरवलं की चला नाही, आता याच्यात तर काय आपल्याला जॉब बी भेटणार, आणि शिक्षक व्हायचं म्हणलं तर 20 लाख 15 लाख रुपये भरायला लागायचे, आणि ते काय ऐपत नव्हते आपली तेवढी. मग हे क्षेत्र निवडलं नाही, ह्या क्षेत्रात आलो. आता माझी थोडी परिस्थिती सांगतो, म्हणजे तुम्हाला वाटेल की वा एवढा सामान्य घरातला विद्यार्थी पण होऊ शकतो, याच्यात काय नाही, म्हणजे पैसेवालेच होतात वगैरे यातला काहीच भाग नाही. मुळात आम्ही 4 भावंडे सगळे मला धरून, आणि मला जसं कळतंय तसे आमचे वडील अंथरुणावर असायचे, म्हणजे आजारी होते, चांगल्या आजाराने ग्रासले होते. आता आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत, पण त्यांचं काही काम नव्हतं, म्हणजे 1 रुपयाचं त्यांचं काही काम नाही. तर आमच्या आईने आम्हाला चौघांचा, 4ही भावंडांचा सांभाळ केला व्यवस्थितरित्या. आणि आपल्या ग्रामीण भागात कसं असतं, आता माझी सगळ्यात मोठी म्हटलं तर बहीण होती आमच्या चौघांमध्ये. एक 2005-06चा काळ, म्हणजे 15-16 वर्ष झाली की मुलींची लग्न व्हायची. मग ते ताईचं वय झालं तेवढं, मग घरात लगेच सुरू झालं, तर हिचं लग्न करायचे. आणि आई कमवते म्हणजे काय, मला 1 गुंठा पण शेत नाही, म्हणजे सांगायचं म्हटलं तर. लोकांच्या घरी मोलमजुरी करायचं आणि जे काय सांभाळ करायचा मुलांचा. मग ते 15-16 वर्ष झालं की मग तर लग्न करायचं बहिणीचं. कसं करायचं, तर मग ते चंदा, तुम्हाला माहिती चंदा टाईप, ते आपण असं वर्गणी वगैरे करून गोळा करतात काय कुठल्या कार्यक्रमाला. तर मग तसं या पाहुण्याने गहू दिले, ह्यांनी तांदूळ दिले, आणि गाववाल्याने सहकार्य केलं. मग असंच ताईचं लग्न झालं, म्हणजे असं कसं तरीने झालं लग्न. भाऊ आमचा 7वीला बोर्डात प्रथम आला, त्यावेळेस 7वीला बोर्ड होतं त्यांच्या काळात, माझ्या वेळेस नव्हतं, 10वीला बोर्ड आलं. मोठा आहे, बहिणीनंतरचा 2 नंबरचा भाऊ माझा. 7वीत गावात पहिला, गावात 7वी पर्यंत शाळा त्यावेळेस. चोरड म्हणून एक जवळच गाव आहे 5 किलोमीटर अंतरावर, चालत जायचे ते 8वीला माझे मोठे बंधू. मग ते तिथं पण खूपच हुशार, 8वीला त्या शाळेत प्रथम परत. आणि बहिणीचं लग्न झाल्यामुळं आई तिला कामाला न्यायची सोबत शेतात तिच्या सोबत. त्यावेळेस काय मला 10-15 रुपये रोज असेल, तिला अर्धा असेल, आता ती लहान होती ना. मग एक प्रौढाप्रमाणे तर काही आपल्या इथं रोजगार नाही मिळत, मग त्या आईला पूर्ण तिला अर्धा असा भेटायचा. मग आता आईची सोबतीच गेली, मग आता पूर्ण ताण आईवरच आला, म्हणजे सगळं घरचं बघायचं, वडिलांची औषध आहेत, गोळ्या आहेत. मग त्या असं झालं की 8वी झाली की मग म्हणले भाऊ आता झाला 14-15 वर्षाचा, मग ते तुला काम करावं लागलं, आता तुझं शिक्षण सोडावं लागेल तुला, कारण तू काम नाही केलं तर मग हे तुझे 2, आता लहान होतो मी, घरात सगळ्यात लहान आहे, माझ्यापेक्षा थोडी मोठी माझी बहीण आहे, 1-2 वर्षाचं अंतर असं, सर्वात लहान घरात मीच होतो. मग ह्यांचं काय, तुला काम करावं लागेल, पण तो हुशार, पण त्याला काढलं मग शाळेतनं, गावाला शाळेतनं काढलं. आणि मग आमच्याच गावातले एक आहेत पप्पागिरे साहेब म्हणून,
त्यांचा एक बार आहे, रेस्टॉरंट माहिती आहे ना सोना, मद्य पदार्थ वगैरे भेटतात तिथं. सगळ्यांना मला वाटतं सगळे अवेअरच असतात त्याबद्दल. मग तिथं भांडी घासायला ठेवलं की 15 वर्षाचा मुलगा दुसरं काय काम करू शकतो, माहिती नाही काय नाही त्या क्षेत्रातली, तर भांडे घासायला ठेवलं तिथं. 300-350 रुपये मला वाटतं महिना होता त्यावेळेस त्याला. मग तो 3-3.5 वर्ष त्यांनी भांडी घासली, जवळपास 4 वर्ष, ऑलमोस्ट 4 वर्ष भांडी घासली. आणि ते काय व्हायचं माहिती आहे का, ते तुम्हाला तर माहित आहे मुलींना त्यातल्या त्यात किंवा भांडी घासायला कसं सांडलं त्याचं पाणी घाण वगैरे असतं ना, आणि ते पाय नाचतात त्याचे, मग ते पाय त्याचे नाचायचे, त्याचे ते भेगा वगैरे पाठायचे, आणि तो घरी यायचा रडत. 15 वर्षाचा मुलगा, आणि त्याला म्हणजे कामाचं वयच नाही ना त्याचं ते. तर मग घरी आला की मग घरी परत मग घरचे सांगायचे बाबा तुला काम करायच लागणार आहे, कारण ते पर्यायच नाही, तुझी आई काय एकटं करणार नाही. हे जरी सांगायचे बाळा कर, तूच आहेस आता, जी काय करता धरता तुझ्यावर जबाबदारी आहे सगळी. मग त्यानं ते करत करत तो गेला. मग त्याला कळालं की माझ्याशिवाय पर्याय नाहीच, म्हणजे जे काय करायचं आता माझ्या भावाला शिकवायचं लहान, माझ्यापेक्षा थोडी मोठी बहीण होती. मग ते त्यांनी केलं ते. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं त्याच हॉटेलचा मॅनेजर झाला. नंतर मॅनेजर झाला, आणि थोडं मग मॅनेजर झालं की थोडं पगार वाढतोच ना. मग ते काय झालं, मग मला माझी 10वी झाली गावात 10वी झाली की मग माझ्यासोबतचे मुलं कोणी लातूर, अहमदपूर असं शिकायला लागले. आपल्याला तेव्हा परिस्थिती वगैरे असं काही कळत नाही. माझ्यासोबतच जाते म्हणले मला पण तिथंच जायचंय, हट्ट असतो ना आपला. तर मग मी म्हणलं मला जायचंय. भावाला 3,000 पगार असेल त्यावेळेस, माझा खर्च 1,500 तरी लागतच असतील त्यावेळेस मला वाटतं, अहमदपूरला राहायचं म्हटलं तरी. मग भाऊ म्हणला जावा ते बघू पुढचं खर्चाचं काय आहे ते. मग ते आलो मी अहमदपूरला, 11वी-12वी केली तर 60% पडले 10वीला. मग आता सायन्स घेतलं, आणि गावासोबतचे मुलं वगैरे म्हणायचे बाबा मॅथ लयच हे डेंजर असतंय, सायन्स वगैरे सगळं इंग्लिशच असते. आणि गावात आमच्या शाळेत 3 शिक्षक त्यावेळेस, आता स्टाफ पूर्ण आहे त्या शाळेत, पण 3 शिक्षक सगळे विषय शिकवायचे तिथं. सिलेबस पण कम्प्लीट व्हायचा नाही 10वीचा. अशा ठिकाणी 10वी झाली. आणि 11वी-12वी केली तिथे. 12वीला मग सायन्सच घेतलं, म्हणलं काही हो नापास झालं तरी बेहतर म्हणलं, पण सायन्सच घ्यायचं म्हणलं कारण सोबतच्या मुलांनी घेतलेलं. मग सायन्स केलं, 62% पडले 12वीला. म्हणलं एक त्याला फर्स्ट क्लासच्या रँकमध्ये आलो. म्हणलं चला आपण ग्रामीण भागातून येऊन सायन्स घेतलं, इंग्लिशचा काही आपल्याला दूरपर्यंतचा सहवास नव्हता, तरी पण आपण इथं केलं. मग नंतर BSc केली दयानंदला. इथं दयानंदला अभ्यास केला बऱ्यापैकी. दयानंदला पण फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन झालं माझं, मला 78% पडले ग्रॅज्युएशनला. हे असा प्रवास होता. नंतर मग गावाकडे BEdला टाकलं. BEd नंतर काही कामच भेटत नव्हतं, भेटणार पण नाही. आता तुम्हाला माहित आहे म्हणजे कसलं झालंय अनएम्प्लॉयमेंट वगैरे, आणि पैसे जिकडं तिकडं पैसे द्यावे लागतात. मग MPSCचं क्षेत्र निवडलं आणि गेलो पुण्याला 17मध्ये गेलो. तर मी 2 वर्ष तर काही कळतच नव्हतं MPSCचा. मी गेलो राज्यसेवेची तयारी करायला, फक्त राज्यसेवेचा क्लास लावला तिथं युनिक अकॅडमी म्हणून, आणि तिथं केली सुरुवात. 2 वर्ष तर काय कुठली प्रिलिम नाही, काहीच नाही. 19ला प्रिलिम पास झालो राज्यसेवेची. म्हणजे ग्रुप सी तर वगैरे होतच नव्हतो, द्यायचो पेपर पण ते पासच होत नव्हतं कुठलीच परीक्षा. मग झालो राज्यसेवेची पास. प्रिलिम झालं तर मेन्सचा खूप आवाका मोठा असायचा, 800 मार्काची मेन्स मध्ये कमी आलो परत. मग 2020चा अटेम्प्ट दिला, पण तो प्रिलिमच फेल. आणि ते लॉकडाऊन मध्ये गेले त्यातले 1.5-2 वर्ष. त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर एक परत तयारी केली चांगली, आणि 21ला राज्यसेवा दिली प्रिलिम. आणि ही 21ची ॲड आहे, जी मी लागलो का आता 21ची ॲड होती 2021चीच. मग 21ला माझ्याकडे जवळपास 21च्या एक्झाम 22 मध्ये झाल्या. 22 मध्ये माझ्याकडे क्लास 3 पासून तर राज्यसेवा जवळपास 10 मेन्स होत्या माझ्याकडे पूर्णच. म्हणजे क्लास 3 पासून राज्यसेवा सगळेच प्रिलिम पास झालो मी त्याच्यात. लॉकडाऊनचा वेळ बराच अभ्यास केला जास्त, आता पर्यायच नाही म्हटलं. जवळपास 10 मेन्स दिल्या मी एकाच वर्षात, त्यातली ही एक. बाकीकडे अपयश आलं, पण ASO भेटली आता. आणि माझं मूळ म्हणजे टार्गेट राज्यसेवाच आहे. मग मी फक्त 2020ची प्रिलिम फेल आहे राज्यसेवेची. 2019ची मेन्स दिली मी राज्यसेवेची, 21ची दिली आहे, 22ची दिली, आता 23ची पण आहे. 23च्या पण मेन्सला आहे मी आता. आणि मी काही ASOवर थांबणार नाही, म्हणजे राज्यसेवेतून मला पोस्ट भेटल्याशिवाय तर मी थांबणार नाही, एवढ्यावरच नाही थांबणार. 22ची जी मेन्स दिली आहे मी राज्यसेवेची,
त्यात मला आहेत मार्क्स, म्हणजे इंटरव्ह्यूचा कॉल येईल वाटतंय राज्यसेवेत ना, आणि 22चा जरी नाही आला तर मग 23ची प्रिलिम आहेच, म्हणजे मेन्स आहेच. आणि आता 24चा एक लास्ट अटेम्प्ट आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचा, सर्वांना माहीतच असेल मला वाटतंय. आणि म्हणलं तेवढं एक अटेम्प्ट द्यावं, झालं तर ठीक आहे, नाही तर मग जे आहे ते त्याच्यात मग समाधानी राहावं लागेल. तर समाधानी राहणारच नाही मी तेवढ्यावर. मग आणि आम्ही सांगायचं म्हणलं तर बारगिले सरांची गंगाखेडपासून ओळख, म्हणजे गंगाखेडला सरांचं होतं. मग चलवाड सर तर काय गावचेच. मग चलवाड सरांना वगैरे बोलणं व्हायचं, कारण मी तर माझे सगळे मित्र कंपनी इथंच लातूरला असल्यामुळं मग सरांशी म्हणजे भेट होणं वगैरे. आणि सरांचं कसं होतं, आता ते माझं मराठी एवढं हे होतं, म्हणजे एवढं वीक होतं, म्हणजे बऱ्यापैकी असं काही कळायचं नाही. मग म्हणजे वेळोवेळी सरांना म्हणायचं मी, म्हणजे सरांना म्हणजे समजा फोन घ्या, व्हॉट्सअप घ्या, सर म्हणजे असं कधी पण कोऑपरेटिव्ह एकदम बाहेर गेले सर खूप. आणि सरांना जर म्हणजे सरांना डायरेक्ट जर नाही कधी बोलणं झालं तर चलवाड सर बोलणं करून द्यायचे. त्यामुळे मी एक खात्री देतो तुम्हाला, आता तुम्हाला असं वाटेल की सरांनी सत्कार केलाय, क्लासला बोलवलंय, मग त्यांचं गुणगान गातोय, असं नाही. पण मला तर वाटतं तुम्ही योग्य ठिकाणी आहेत, आणि कालपर्यंत मी तिथं होतो तुमच्या समोरच. आणि तुम्ही पण यातले समजा सगळे विद्यार्थी लागावे तर म्हणजे सदिच्छाच आहे तुम्हाला सर्वांना. पण मी लागू शकतो, माझी परिस्थिती तुम्ही आता ऐकलीच, म्हणजे असं काहीच नाही, तुम्ही यातलं सगळेच लागू शकता. परिस्थितीचं भांडवल म्हणजे तुम्ही तर करू नका, हे मला असं म्हणजे जरूर सांगायचंय. तर मी लागतोय तर मला काय वाटतंय, माझं एकदम बॅकग्राऊंड खूपच एकदम वीकच असेल इकॉनॉमिकली, म्हणजे बॅकवर्डच. पण मला वाटतं आता परिस्थिती बऱ्यापैकी बऱ्याच जणांची सुधारलेली आहे. आणि खास उल्लेख करतो मी आपले नेहा गुंडरे मॅडमचं पण अभिनंदन करतो, आताच त्या 2020च्या आणि एक म्हणजे नेहा मॅडमच्या मोठ्या बहीण नेहा मॅडमची, ते माझ्या क्लासमेट होत्या 11वी-12वीच्या कस्तुरबा गांधीच्या. पण ते सरांनी आता म्हणजे गावातच मला कळालं होतं, पण ते एकदम असं भारी वाटलं. त्यांची परिस्थिती पण माझ्यासारखीच असेल, म्हणजे आहे होतीच, पण ते पण इतकं भारी वाटलं की सामान्य घरची लेकरं लागतायत. आणि याच्यातून एवढंच सांगायचं की आता नेहा मॅडम घ्या, मी घ्या, हे तुमच्यासारखीच परिस्थिती असेल. मी सांगतो तुमच्यापेक्षा बिकट होती आमची परिस्थिती, आणि त्याच्यामुळे परिस्थितीला तुम्ही काहीच घाबरू नका. आणि सरांच्या योग्य मार्गदर्शनाखाली जर तुम्ही केलं ना सगळं व्यवस्थित, तर तुम्ही पण जरूर म्हणजे यशाच्या शिखरावर जाल, एवढी मी तर ग्वाही देतो तुम्हाला. आणि मला वाटते तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता एमपीएससी रिलेटेड सर. कुणाच्या मनात काही शंका असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा. राज्यसेवा घ्या, कंबाईनचा अभ्यास घ्या, असतील तर. तसं काही नाही, कारण आता मी काय बोललो, मला काही मुद्दे वगैरे लिहून आणले नाहीत. तुमचा जे काही प्रश्न पडत असेल तर मी त्याचे उत्तर देऊ शकतो चांगल्या प्रकारे. भाषणात काही सगळं काही येत नाही, ऑन द स्पॉट मित्र कंपनी वगैरे सगळ्यांची भेट होते म्हणून मी तर आलेलो. बघा असतील तर तुम्हाला 1-2 मिनिट वेळ घ्या आणि विचारा काही विचारायचं असेल. आता कंपनीचे लोकांना सामान्य विद्यार्थ्यांनी किती वेळ द्यावा किंवा त्यात एखादा प्लॅन बी प्लॅन ठेवावा? माझं पर्सनल मत आहे, तर एमपीसी करायचं असेल ना, एक फर्स्ट अटेम्प्ट मध्ये निघणं, 2 अटेम्प्ट मध्ये निघणं ते तुरळीकच आहे. किंवा 4 वर्ष 3 वर्ष घेऊन तुम्ही जर तुमच्याकडे येत असाल की आहेत माझ्याकडे 3 वर्ष आहेत, तर त्या 3 वर्षात मला तर वाटतं प्लॅन बी नसावा तुमचा. कारण प्लॅन बी असेल ना, प्लॅन ए कडे म्हणजे असं वाटतं की चला मी हे करतोय ना, माझ्याकडे प्लॅन बी तर कधी पण आहे, तो सिरियसनेस थोडा जातो माझ्या मताने. तुम्हाला करायचे ना, तुम्ही 3 वर्ष द्या, आता ठरवून या मला 3 वर्ष प्रॉपर अभ्यास करायचा, प्लॅनिंग करायचंय. आणि समजा तुम्ही म्हणजे 3 वर्षात प्रिलिमच्या जवळ जाताय, समजा तुमच्या कट ऑफने अर्ध्या मार्काने राहतोय, आता 0.25 वगैरे पण राहतात, किंवा 1 मार्काने राहते, तर पुढे तयारी करायला काय हरकत नाही. पण कट ऑफ लागते 50, तुम्हाला येतात 3ऱ्या वर्षात 45, तर मग त्यावेळेस माझं जरूर म्हणणं आहे की त्यावेळेस प्लॅन बीचा विचार करावा. वेळेच्या बाबतीत स्टडी प्लॅन कसा ठेवावा, मटेरियल सिलेक्ट कसं ठेवावं? तर मटेरियल तर समजा इतकं अवेलेबल झाले लॉकडाऊन नंतर, तर हे जे व्हर्च्युअलायझेशन झाले, मटेरियलचं आता कुठलं पण तुम्ही फक्त नाव घ्या, सगळं मटेरियल तुम्हाला जागेवर उपलब्ध होते. म्हणजे आता तुम्हाला कुठली तयारी करायची आहे, स्पेसिफिक राज्यसेवा घ्या, कंबाईन घ्या, याच्यावर पण डिपेंड करते कोणतं मटेरियल. आणि अभ्यासाचं नियोजन कसं, किमान 8 तास होऊ द्यावा तुमचा अभ्यास. एक सकाळी त्याच्यापेक्षा जास्त झाला तर म्हणजे उत्तमच आहे, पण किमान 8 तास तरी व्हावा अभ्यास. आणि पूर्ण अभ्यास आहे का अभ्यासच त्याच्यात.
सर आहे कुणाचा आणखी? आता सगळे मला वाटतं तलाठी आणि नगर परिषदचे जास्त असतील विद्यार्थी. सर तुमचं पहिलं अटेम्प्ट फेल झाल्यानंतर नवीन आपण काय बदल केला? म्हणजे काय होतं, मी 2 अटेम्प्ट फेल झालो राज्यसेवेचे. राज्यसेवेत 2 अटेम्प्ट फेल झालो आणि म्हणजे कसं ते एक वे नव्हता, मला पण डिरेक्शन नव्हतं व्यवस्थित. कधी मी PYQ बघितलेच नाहीत, म्हणजे आपले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. आणि स्पर्धा परीक्षामध्ये तुमचा सगळ्यात मोठा मेंटर कोण असतोय किंवा त्याला काही म्हणू शकता तुम्ही, आरसा. तर तुमचे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला ज्या अभ्यासाचे, आता तुम्हाला तुम्ही तलाठीची एक्झाम करताय आणि तुम्हाला ते PYQ बघायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही म्हणजे पास होणं खूप अवघड आहे माझं मत. मी असंच अभ्यास करायचा, आपले पुस्तक घ्यायचं, याकडचं त्याकडचं वाचायचं. असंच मग सिनियर वगैरे सांगायचे की नाही तू PYQ बघ. रिपीट होतात क्वेश्चन, पण रिपीटचं जाऊ द्या. तुम्हाला PYQचा तुमचा कमांड असेल PYQ वर, तर आयोगाचा तुम्हाला अप्रोच कळतो, जे क्वेश्चन कशा प्रकारे विचारत वगैरे, ते खूप इझी जातं PYQ न. PYQ इज मस्ट. एकूण कार्यकाळ एक्झामचा तयारी कशी होत आहे, तर तेव्हा एखादा अपयश आलं तर त्याला एकदम फ्री गेल्या मार्क कमी आले तेव्हा कसं मॅनेज? मुळात कसं होतं, आता फेल झालं की वाईट वाटतंच, म्हणजे प्रत्येकालाच वाईट वाटतं. पण मग मी पण म्हणजे 4-5 दिवस थोडं राहायचो त्याच अपयशाच्या मध्ये. पण परत सोबतची मुलं लागायची अभ्यासाला. पुण्यात होतो शिकायला, त्यामुळे वातावरण मला वाटते तिकडं राज्यसेवेचं वगैरे जास्त आहे ॲज कम्पेअर टू आपलं सर लातूर. म्हणजे मग ते मुलं बघितल्यास त्यांना पण अपयशच आले ना, पण ते बसतायत उद्या सकाळी 7ला जाऊन लायब्ररीत. मग हेच मोटिवेशन म्हणजे एन्व्हायरमेंट तुमचं. त्यांना बघून मी पण जायचो की नाही राव, ते पण नापास झाले तर आपणच झालोय. पण तो गेलाय लायब्ररीत आणि तो बसलाय रूमवरच रडत. असं नाही. प्रश्न नसतील तर मी बारगेले सरांचा, चलवार सरांचा खूप आभारी आहे सर. मला तुम्ही छोटे कानिकार आहे ना, पण तुम्ही माझा सन्मान केला, याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. थँक्यू. खर तर कलीम भाई आणखीन बोलतच राहावं असं मला देखील वाटत होतं. त्यांच्या यशाचा प्रवास मांडत असताना त्यांची परिस्थिती ज्या वेळेला ती सांगत होते, त्यावेळेला पुन्हा एकदा असं वाटलं की इथं बसलेले हे दोन्हीही यशस्वी व्यक्ती हे समान परिस्थितीतून, सारख्या परिस्थितीतून जात होते आणि तरी देखील त्यांनी यश मिळवलं. आणि ह्या यशामध्ये जे आहे ना, मी त्या पाठीमागे तुम्हाला एकदा बोललो होतो, पहा, हे यश जे आहे हे यश एकट्याचं नसतं, हे कलीम भाईचं एकट्याचं यश नाहीये. मला आज त्यांच्या भावाचा त्यांनी जो प्रवास सांगितला, मला असं खऱ्या वाटतं कलीम भाई की तुमच्या यशापेक्षा खरा म्हणजे सगळ्यात मोठं जर यश जर कुणाचं असेल तर तुमच्या भावाचं आणि तुमच्या आईचं यश आहे. कारण गरिबी ही असा प्रकार असते, ती आपल्या ओटीत फक्त अवहेलना आणि अपमान टाकत असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या दोघांकडेही तुम्ही जर पाहिलं तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तयारी करत असताना तुमच्याकडे सध्या काही जरी नसलं तरी चालतंय. म्हणजे तुम्हाला चांगले कपडे नसले तरी चालतंय, तुम्हाला राहायला चांगली रूम नसली तरी चालतंय, तुमच्या पायात चांगली चप्पल घालायला नसली तरी चालतंय,
तुम्हाला अंगाला साबण लावायला नसलं तरी चालतंय, कारण परमेश्वरानं प्रत्येकाला दिवसातले 24 तास दिलेले आहेत. मग तुमची सगळ्यात मोठी जर ताकद कोणती असेल तर तुमच्याकडे उपलब्ध असणारी वेळ जी आहे, ती उपलब्ध असणारी वेळ ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्याच्यामुळं त्या वेळेचं तुम्हाला जर भान जर राहिलं आणि त्या वेळेचा वापर जर तुम्ही यथायोग्य पद्धतीनं जर केला तर ह्या दोन कठीण परिस्थितीतून निर्माण झालेले हे दोन्ही राजहंस आहेत, ठीक आहे, त्यांच्यासारखं तुम्हाला देखील बनता येऊ शकतं. परिस्थितीचं भांडवल करून फक्त सहानुभूती मिळवता येते, पण लोकांचा आदर तुम्ही कधीच प्राप्त करू शकत नाही. मग लोकांचा आदर लोकांच्या मनामध्ये तुमच्याबद्दलचा जर आदर निर्माण व्हायचा असेल तर या परिस्थितीशी 2 हात करण्याची ताकद, तेवढं सामर्थ्य हे तुमच्यात आहे. फक्त ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आणि या अशा माणसांकडून फक्त एकच गोष्ट शिकायची राहिली लेकरांनो, की यशस्वी जे आहे, यशस्वी होणारा प्रत्येक माणूस होतच असतो, परंतु तयारी करणारा प्रत्येकच यशस्वी होईल असंही नाही. मग तयारी करत असणारे कोणते लोक यशस्वी होतील की जे परिस्थितीचं भांडवल करणार नाहीयेत? अपयश काय ते? त्यांना खूप छान प्रश्न विचारला बाबा, तुम्हाला पहिल्यांदा अपयश आल्याच नंतर तुम्ही नंतर काय केलं? जर तुम्ही पहिल्यांदा अपयश आल्याच्या नंतर परत परत तीच जर चूक जर केली तर पहिले पहाडे 55 तुम्हाला कधीच यश भेटू शकणार नाही. आपल्यामध्ये चुकलंय काय? मग अशा यशस्वी लोकांकडून आपण ते शिकून घेतलं पाहिजे की बाबा मग पहिल्या वेळेला मी अटेम्प्ट दिला, मी काय चूक केली, मग आता मला त्याच्यामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे तर मला नेमकं काय केलं पाहिजे, ते अशा लोकांकडून आपण शिकलं पाहिजे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जाता जाता तुम्हाला फक्त एवढीच गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही अटेम्प्ट किती देता ह्याला महत्व नाही, पण प्रत्येक अटेम्प्ट मध्ये तुम्ही किती शिकता हे लय महत्वाचं आहे. जसं एखादं झाड जे आहे, समजा तुम्हाला तोडायचं आहे तर कुऱ्हाडीचा 1 घाव घातल्याच्या नंतर तुटतं का? ते अजिबात नाही. 2 घाव घातल्याच्या नंतर 3, समजा 101 घाव घातल्याच्या नंतर ते तुटत असेल तर पहिले घातलेले 100 घाव जे आहेत ते बिना कामाचे नाहीयेत. मग तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला काही जणांनी हे घाव मारलेले आहेत, झाड अर्ध्यामध्ये तुटत आलेलं आहे, काही जणांचं पूर्णतः तुटत आलेलं आहे, फक्त शेवटचा 1 घाव बाकीचा आहे. तर तो 1 घाव कसा घालायचा आहे, ती 1 घाव घालण्याची देखील ताकद तुमच्यामध्ये ठेवा, आपोआप ते खाली पडणार आहे, यश तुमच्या पदरात पडणार आहे. आणि अभ्यास करत असताना तुम्हाला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही शिकली पाहिजे. अधिकारी हा एका दिवसामध्ये कधीच घडत नाही, ही दररोजची प्रोसेस आहे, ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमधून तुम्हाला जावं लागेल. आणि त्या प्रक्रियेमधून तुम्ही जर गेले, परीक्षेची डिमांड जी आहे ती तुम्ही सप्लाय केलं की तुम्ही तिथले इथे येऊन बसणार आहात. ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एक्झामची डिमांड काय आहे ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. लक्षामध्ये आता मी या ठिकाणी जास्त काय बोलणार नाही, फक्त ताईबद्दल आणि कलीमभाई बद्दल मी एवढंच सांगेल की इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मायबापाला एकच वाटत असेल की जसे कलीमभाई आणि नेहाताई आज या ठिकाणी यशस्वी म्हणून तुमच्या समोर इथं आहेत, तसं तुमच्या मायबापाचं देखील स्वप्न आहे की एक ना एक दिवस तुम्ही देखील अशाच पद्धतीने यशस्वी होऊन पुढे जावं. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज होईल आणि त्यांनी तुमच्यासाठी आयुष्यभर जे काही कष्ट केलेले आहेत, हाडाचं काढं रक्ताचं पाणी करून तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याचं जे काम केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी ते कधीच विसरून जातील. फक्त त्यांच्या डोळ्यापुढे एकच स्वप्न आहे की माझ्या पोटी जन्म घेतलेली मुलगी, माझ्या पोटी जन्म घेतलेला मुलगा जो आहे तो यशस्वी व्हावा, त्याचं आयुष्य सुखकर व्हावं. तुमच्या पैशाची त्यांना तीळ मात्र गरज नाही, कारण त्यांनी शेवटपर्यंत आयुष्य त्यांच्या हिमतीवरती काढलेलं आहे. आता फक्त तुमच्या म्हातारपणी त्यांच्या आधाराची गरज आहे त्यांना, आणि तो आधार म्हणजे कोणता आहे तर फक्त तुमच्या यशाचा आधार असणं गरजेचं आहे. आणि ते यशस्वी झाल्याच्या नंतर फक्त मायबापाला तुम्ही विसरू नका. सगळ्यात महत्वाचं या दोघांमध्ये आणखीन एक मला समान धागा दिसला पहा, दोघांची ही परवरिश जी आहे, दोघांना हे शिकवण्याचं काम जे आहे, ठीक आहे, त्यांच्या आईनं केलेले आहे. ठीक आहे, नेहाताईच्या आईनं देखील स्वतः कंबर कसून दुसऱ्याच्या म्हणजे ठिकाणी आपलं रोजी रोजगार करून सगळ्या गोष्टी करून त्यांना शिकवण्याचं काम केलं. कलीमभाईनं देखील सांगितलं किंवा गुंटाभर शेत नाही, माय मोलमजुरी करायची, भाऊ म्हणजे हॉटेलमध्ये भांडे धुण्याचं काम करायचं. मला असं वाटतंय की आज त्यांनी भांडे धुण्याचं जरी काम केलेलं असेल तर तुमच्यासारखा अधिकारी घडवलेला आहे. त्या भावाला देखील सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत मी या ठिकाणी सल्यूट करतो. आणि मी यानंतर
आपले आमचे परममित्र रामेश्वरजी चांगले सर, सुपेरियर्स प्रोफेशनल अकॅडमीचे डायरेक्टर, यांना मी विनंती करतो की त्यांनीही थोडक्यात तुम्हाला म्हणजे त्यांचाही परिचय देतो. ते पण हे सगळे एकाच गावचे आहेत इथं बसलेले, ठीक आहे, काही सोडल्या तर म्हणजे पण त्यांचे रिलेटिव्ह त्या गावामध्ये आहेत, अलक्षामध्ये, म्हणजे खऱ्या अर्थानं हे सगळे ते एकाच गावचे आहेत. सरांचा इथं शिवाजी चौक म्हणजे मित्रनगरमध्ये जे आहे तो क्लास म्हणजे क्लासेस आहेत. त्याचबरोबर त्यांची शाळा पण आहे. सर एक शाळा पण चालवतात. सॉरी मला फक्त त्या शाळेचं नाव आहे ना, केदारनाथ. हा, केदारनाथ शाळा सरच चालवतात. अतिशय गुणी व्यक्तिमत्व, अतिशय हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व. त्यांचाही या कोरोनाच्या काळामध्ये कोरोनानं अंत पाहिला, पण त्या कोरोनाला देखील हरवून ते समर्थपणे उभा टाकले आणि क्लासच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या फील्डमधल्या विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे. भविष्यामध्ये तुम्हाला ते आपोआप कळेल. मी सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनीही विद्यार्थ्यांना थोडं मार्गदर्शन करावं. आदरणीय रामेश्वरजी तांबले सर. थोडे असंच बोलू. हॅलो, मी थोडस हिंदीमध्ये बोललो तर चालेल का? सांगायचं म्हणजे सरांनी एवढे मराठी शब्द मला येणार नाही. आणि इम्पॉर्टंटली म्हणजे ना, मी जिथे शिकवतो ना तिथं मला इंग्लिश आणि हिंदी मध्येच मटेरियल असल्यामुळे आम्ही मोस्टली तर इंग्लिश आणि हिंदी या दोनच लँग्वेज यूज करतो. सो आता इथून पुढे लाइक हिंदी में प्रेफर करें. जैसे अभी सर ने बताया कि लाइक मेरा नाम रामेश्वर सामले है. मेरी भी एक कोचिंग क्लासेस है जिसका नाम सुपीरियर्स प्रोफेशनल. थोड़ा रैप अप कर देता हूँ जल्दी ताकि मेन पॉइंट तक आ जाओ. सुपीरियर्स प्रोफेशनल एकेडमी मेरे क्लासेस का नाम है और श्री केदारनाथ इंग्लिश स्कूल, दैट्स वन ऑफ द नेम ऑफ माय स्कूल विच इज रन बाय अगेन माय पेरेंट कंपनी सुपीरियर्स एडवर्ड प्राइवेट लिमिटेड. ओके, तो लाइक एमपीएससी और ये जो सरल सेवा वगैरह जो कुछ बोलते हैं, इसका और मेरा कनेक्शन दूर दूर तक कहीं पे भी नहीं है. लेकिन फ्रैंकली पूछो तो ना, कुछ बातें हैं जो एग्जाम है तो लाइक समवन इज गोइंग टू असेस अस, राइट? बराबर ना. तो कोई तो है, कोई एक हाथ बॉडी है, कोई एक हाथ इंस्टीट्यूट है जो हमें असेस करने वाली है, बराबर ना. लाइक वो एग्जाम लेंगे और डिसाइड करेंगे कि लाइक वेदर आई एम कॉन्फिडेंट और नॉट. अगर कॉन्फिडेंट है तो सिलेक्शन हो जाएगा, नहीं तो आई एम गोइंग टू डिसक्वालीफाई. यही तो है ना. बट एक बात है, अगर किसी भी एग्जाम में पास होने ना तो सबसे पहले मुझे क्या लगता है पता है, उस एग्जाम का तो डर होता ही नो डाउट, और साथ ही साथ जो अपनी कंडीशन है, नो कंडीशन, ये दोनों का डर खत्म होना चाहिए. फ्रैंकली ये यहाँ में से जितने स्टूडेंट बैठे ना, हर एक के मन में एग्जाम का डर है कि नहीं है? फ्रैंकली बोलना है कि नहीं है? और देखो, एग्जाम का तो डर है, हमको ये पता है कि लाइक जो चीज डर के साथ करी जाती है ना, उसमें सक्सेस कंपैरेटिवली नन के बराबर मिलता है, मतलब नहीं मिलता. तब भी हम उस चीज को लेकर ना फिर भी डरते हैं अपन. मतलब एग्जाम को जाना है, लाइक अब मान के चलो कि कल की डेट में तुम्हारे लिए तलाठी भर्ती का एग्जाम है या फिर कोई अन्य एग्जाम में उसके लिए जा रहे हो, आप मन ही मन क्या सोचे, हो गया तो क्या, मम्मी क्या बोलेगी, पापा क्या बोलेंगे, फलाना क्या बोलेगा, दिमाग क्या बोलेगा. अरे जिसको सोचना सोचने दो, सोचना उनका काम है ना. बट ये डर के साथ अपन एग्जाम देते हैं, तो मुझे फराज लगता है ना कि ये एग्जाम का डर खत्म करने के लिए ना हमें क्या करना चाहिए पता है, जो कोई हमारे लिए टीचर लोग हैं, जैसे आपके केस में ना बारगिरी सर और चलवट सर है ना, अब इनके साथ आपको ना डायरेक्ट कांटेक्ट में रहना चाहिए. सब्जेक्ट का डर अगर कोई खत्म कर सकता है ना, तो वो आपको जो कोई पर्सन गाइड कर रहा है ना, वही खत्म कर सकता है. और इसमें एक बहुत इंपॉर्टेंट बात है, जैसे देखना कोविड के बाद ना, मतलब पोस्ट कोविड एक ऐसा एरा बन गया ना एजुकेशन के अंदर कि जहां पे ना सब चीजें वर्चुअल हो गई है. देख लेना, और दिल्ली में बैठा हुआ एक टीचर आपको पढ़ा सकता है, लेकिन आपका डर खत्म नहीं कर सकता. मानते हो नहीं मानते? औरंगाबाद में बैठा हुआ कोई पर्सन है जो आपको लाइक पर सर से मुझसे भी बेहतर पढ़ा सकता है, बट आपका डर खत्म कौन करेगा? तो इसलिए ना मुझे लगता है इन पर्सन होना बहुत जरूरी है. तो सर मतलब दोनों टीचर्स आपके लिए बेहतर है, एक दूसरे के साथ मतलब वो भी कम्युनिकेशन में रहते हैं, तो आप भी उनके साथ कम्युनिकेशन में रहोगे ना. तो मुझे क्या लगता है पता है, वो एग्जाम वाला डर तो लाइक वो खत्म कर देंगे. तो रही बात लाइक अपनी जो कंडीशन है, वो कंडीशन का डर कैसे खत्म करें, इसके लिए क्या मतलब सोल्यूशन हो सकता है? तो इसके लिए ना एक ही है यार, फेल हो गए ना तो होने के बाद सोचो कि क्या करना है.
जैसे ना उन्होंने करीम सर से क्वेश्चन किया था कि अगर फेल होने के बाद आपने क्या सोचा था, तो सर ने मतलब एग्जाम देते टाइम पे नहीं बोला था कि मैं क्या सोच रहा था, उन्होंने क्या बोला कि एग्जाम लाइक रिजल्ट आ गया उसके बाद मैंने सोचा कि आप क्या करना है। तो आपको भी ना सेम चीज करनी है, रिजल्ट आने के बाद सोचो कि क्या होगा, नहीं हो गया तो क्या आपका प्लान बी जो कोई है वो रेडी रखना। और मतलब क्या बोलते हैं, मुझे थोड़ा सा एक चीज एडिशन करनी है, मतलब ये सबकी साइकोलॉजी अलग अलग होती है, मेरी साइकोलॉजी थोड़ी सी डिफरेंट है। मैं क्या बोलता हूँ पता है, देखो प्लान बी होना ऑलवेज बेटर है। देखो मेरी साइकोलॉजी का प्लान बी अलग है और सब्सटीट्यूट होना अलग है। आपने जो क्वेश्चन पूछा ना वो मुझे लगा कि थोड़ा सब्सटीट्यूट के हिसाब से सोचा था। सब्सटीट्यूट कुछ भी नहीं रखना है, तू लाइक आपको जो कुछ करना है ना वही फुल एंड फाइनल है, उसके लिए वो सब्सटीट्यूट है क्या नहीं। बट लाइफ में ना प्लान बी का होना बहुत जरूरी है। एक फैक्ट है कि लाइक जितने भी अब जैसे देखो ना, मैंने सुना कि 13 लाख के अराउंड एप्लीकेशन आ चुकी है वो जो तलाटी भर्ती के लिए, एंड देर आर अराउंड 4000 समथिंग पोस्ट। तो जाहिर सी बात है कि लाइक बचे हुए वो लाइक 12 लाख समथिंग ऊपर जो कोई 96,000 जो लोग हैं वो तो सिलेक्ट नहीं होने वाले। आप समझो उन्होंने बोला कि नहीं मुझे यही करना है, दैट्स फुल एंड फाइनल, नहीं हो गया तो कुछ भी नहीं, तो प्लान बी फेल हो जाएगा ना। तो आपके लिए ना प्लान बी बेहतर होना, मुझे लगता है कि प्लान बी होना चाहिए। तो लाइक फिर ये कॉम्पिटेटिव एग्जाम में अपन प्लान बी कैसे वर्कआउट कर सकते हैं, तो मुझे क्या लगता है पता है, इंग्लिश ऐसा है कि तलाटी के लिए अलग इंग्लिश है या फिर कोई एक्स पोस्ट के लिए अलग है, वाई पोस्ट के लिए अलग है, ऐसा है क्या नहीं ना, इंग्लिश सबके लिए क्या है कॉमन है। तो प्लान बी में मैं क्या डेवलप कर सकता हूँ पता है, आप सोचो एक सिंपल एक एग्जांपल देता हूँ, एमपीएससी का इंग्लिश का जो लेवल है वो अलग है, बराबर ना। और अब आई डोंट नो ये तलाटी भर्ती का एग्जाम कौन लेता है, टीसीएस, राइट। टीसीएस का भी रिक्वायरमेंट क्या है, अलग है। आईबीपीएस का रिक्वायरमेंट भी क्या है, अलग है। देखो आपको क्या करना है, सेम सब्जेक्ट विद प्लान ए बी सी पढ़ना है। समझो मेरा प्लान क्या है, लेट्स सपोज मुझे करना है एमपीएससी, तो मैंने पहले इंग्लिश किसके हिसाब से पढ़ा, एमपीएससी के हिसाब से पढ़ा। लेट्स सपोज भैया अगर मुझे उसमें सक्सेस नहीं मिली तो सेम नॉलेज में कहां पे यूटिलाइज कर सकता हूं, आईबीपीएस में। वहां पे नहीं हुआ तो कहां पे यूटिलाइज कर सकता हूं, टीसीएस में। ये वर्कआउट करेगा कि नहीं करेगा, नहीं ऐसे ऐसे मुंडी मत हिला देना, मुंडी हिलेगी तो मुंडी कट जाएगी बोलते ना ऐसे, बट सच में वर्कआउट करेगा कि नहीं करेगा। और एक बात जो बहुत इंपॉर्टेंट है मुझे लगता है, कॉम्पिटिटिव एग्जाम में ना डेटा एनालिसिस, जीएस वाला पेपर ना, जैसे हाल फिलहाल में नगर परिषद रिलेटेड कुछ एक स्टूडेंट मेरे पास आए थे, मैंने देखा कि उनके जीएस के पेपर में ना 15 से ज्यादा सब्जेक्ट है। मैंने सोचा बाप रे 15 से ज्यादा सब्जेक्ट अगर आपको कोप अप करने हैं तो इट्स नॉट अ जोक ना। तो यहाँ पे आपको क्या करना चाहिए पता है कि डेटा जितना भी डेटा बहुत ज्यादा, आपके एग्जामिनेशन मोस्टली तो कंसेप्ट से ज्यादा डेटाबेस होते हैं ना, वही है ना। अरे भाई कुछ तो बोलो, हाँ ना, हाँ बोलोगे तो मुझे भी कुछ पता चलेगा, नहीं तो ना बोलोगे तो मैं करेक्शन कर लूंगा ना। डेटाबेस होता है, तो डेटाबेस वाले सब्जेक्ट्स के अंदर जितने भी डेटाबेस वाले सब्जेक्ट है ना, उसमें ना आप लोग एनालिटिकल स्किल प्लीज अडॉप्ट कर लेना। अगर आप एनालिटिकल स्किल जितने भी अगर अडॉप्ट करोगे ना तो डेटा सॉर्ट आउट करने में बहुत हेल्प हो जाएगी। जैसे अभी आपका मैंने यहाँ पे हम जब बैठे थे मैं देखा कि आपका ये मतलब इंग्लिश में इसको बोलते हैं राइट टू इन्फॉर्मेशन है 2005। तो एक्चुअली ना राइट टू इन्फॉर्मेशन है 2005 है क्या यार, एक एग्जाम्पल के साथ बता देता हूँ। आप कंक्लूजन में अपन क्या बोल सकते हैं कि कोई एक पब्लिक अथॉरिटी है जिसके पास पब्लिक का डेटा है, कि अगर ये पब्लिक का डेटा फिर किसको चाहिए भाई, कोई इंडिविजुअल हो सकता है, कोई इंस्टीट्यूट हो सकती है, कोई थर्ड पार्टी हो सकती है, इसको चाहिए। क्यों चाहिए ये उसका सवाल है, एक्ट में नहीं बोला गया कि तुझे डेटा क्यों चाहिए, इसका वो सवाल है क्या, नहीं मांग भी नहीं सकते अपन, मतलब कि क्वेश्चन मार्क के साथ अगर कोई डेटा मांग रहे तो मैं तुझे नहीं दूंगा, ऐसा अथॉरिटीज बोल सकती है क्या, नहीं। तो ये इंफॉर्मेशन देने का काम कौन करेगा, फिर कौन करेगा, दो अथॉरिटीज है, एक नेशनल लेवल पे एक स्टेट लेवल पे, है ना। तो अपन को लाइक ऐसे एनालिसिस करना है, नेशनल लेवल पे अथॉरिटी है, स्टेट लेवल पे अथॉरिटी है, फिर अगर एक अथॉरिटी है तो उस अथॉरिटी में कुछ एक कंपोजिशन होती है, कंपोजिशन है तो फिर या तो बॉडी रहेगी, कमिटी रहेगी, बॉडी है कमिटी तो उसके प्रेसिडेंट वाइस प्रेसिडेंट बाकी मेंबर आ गए तो उसमें फीमेल के मेंबर आ गए, मेंबर आ गए तो उनका अपॉइंटमेंट आ गया, अपॉइंटमेंट आ गया तो रेमुनरेशन आ गया, रेमुनरेशन में आ गया तो फिर उनका रिमूवल भी आ गया, इतनी सारी चीजें आती है ना। बट इतने सारे डेटा को अगर मैं एक तरीके से, जैसे मैंने बोला अगर अपॉइंटमेंट है तो रिमूवल है, रिमूवल है तो रेमुनरेशन है, रेमुनरेशन है तो फिर उसकी राइट्स है, राइट्स है तो रिस्पॉन्सिबिलिटीज है, इन चीजों को अगर हम रिलेट करते 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 करेंगे तो डेटा एकदम नलीफाई हो जाएगा। नलीफाई मतलब मैं उन चीजों को बहुत अच्छे से एनालिसिस कर पाऊंगा। तो डेटा एनालिसिस का मुझे लगता है कि कहीं ना कहीं आप लोगों को हेल्प हो सकता है। फिर ये चीजें ना क्यों, मतलब डेटा एनालिसिस इतना इंपॉर्टेंट क्यों है, क्योंकि हम पढ़ाते हैं इनकम टैक्स एक्ट, ये भी एक्ट हम भी पढ़ाते भी और पढ़ते भी। एक इनकम टैक्स के ना देखो इतने सारे सेक्शंस होते हैं, उन सेक्शन में ना कोई एक छोटी सी चीज ढूंढ के हमको अप्लाई करनी पड़ती है, तो वो चीज शायद मुझे लगता है कि आप लोग अप्लाई कर सकते हो। राइट, इतना ही बोल सकता हूँ मैं, ज्यादा कुछ आपकी लाइक मतलब आप जिस फील्ड से बिलोंग करते हो वहां से मैं बिलोंग नहीं करता, इसलिए मैं ज्यादा चीजें तो नहीं बता रहा हूँ। ओके
और जैसे सर बोले थे कि लाइक हाँ आई डोंट थिंक सो कि मैंने इतना भी बड़ा कुछ अचीव कर लिया कि मेरा भी फेलिसिटेशन किया जाए. ओके, थैंक यू फिर भी आप लोगों ने मुझे चांस दिया बोलने के लिए. मराठी सुन के बहुत बोर हो गए थे बच्चे. ठराटेदार हिंदी में अपनी अपनी बात रखी अपने साथ, बहुत अच्छा लगा. उल्टा हो गए. तर अशा पद्धतीनं हा समारोपाकडे घेऊन चाललो. फक्त 2 मिनिट. आता त्यांच्याकडे पाहून असं वाटत होतं, गावातलं खेड्यातलं माणूस पोरग त्यांच्याकडे बघितलं असं वाटलंच नाही की एखाद्या खेड्यामध्ये जन्म झाला असेल म्हणून. आणि हे ह्याच्यासाठी सांगतोय की हे तुमच्यामध्ये देखील आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. एका गावगाड्यामध्ये जन्मलेला माणूस आपल्या पुढे येऊन जर अशा शैलीमध्ये बोलत असेल तर मी का तू कमी राहणार आहे. आलं का लक्षामध्ये? ती त्यांची स्ट्रेंथ आहे. आलं लक्षामध्ये? तुमचीही काहीतरी स्ट्रेंथ आहे, ती तुम्ही ओळखणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये? पुन्हा बघ ना बाप्पा, हो हे असाच गोळ आहे. इथं बघायला कोणी नाही तरी ते असं बघायले. असो, तर तुम्हाला सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपण या सगळ्या माणसासारखं बनू शकतो. ठीक आहे. आणि काही नसतं पोरं हो, कुणीही आईच्या पोटातून शिकून येत नसतं. प्रत्येकाला इथं आल्याच्या नंतर तिथली मातीच तुम्हाला शिकवत असते की फक्त त्या मातीमध्ये मळायचं, त्या मातीमध्ये खेळायचं. आता मला सांगा, आपण माईच्या पोटामध्ये खेळून येत, आपल्या माईच्या पोटामध्ये आपल्याला खेळता येत होतं का? नाही. मग आपण खेळ कुठे शिकला? कुठं? बाहेर आल्याच्या नंतर. बरं, जो खेळ खेळला त्या खेळाचे सगळे नियम आणि सगळा खेळ तुम्हाला खेळता येत होता की नाही? तर हा आता कुठलाही घ्या. आता तुम्हाला सगळ्यात सोपं सांगतो, फुगडी. बरोबर आहे? खेळता येत होती? नाही. कुठे शिकले? बाहेर आल्याच्या नंतर. आता तुम्ही कधीच नाही खेळली, कधीच नाही खेळली, तर फुगडीचा आनंद तुम्हाला भेटेल का? नाही भेटणार. कबड्डी असू द्या, पाण्यात पोहणं असू द्या. लक्षामध्ये पाण्यात उडी मारल्याशिवाय पाण्यातलं पोहणं आपल्याला शिकता येते का? नाही ना. मग आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची, देरे हरी पलंगावरी असं कधीच होत नाही. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट करण्यासाठी कष्ट करावेच लागतात आणि त्या कष्टामध्ये तुमचं सातत्य असणं गरजेचं आहे. म्हणून शेवटी हा एक मुद्दा लक्षात ठेवा की खडक कितीही कठीण असला आणि त्याच्यावरती जर पातळ पाण्याचा थेंब सातत्यानं टपकत जर असेल तर त्या कठीण खडकाला देखील सातत्यानं टपकणाऱ्या पाण्याच्या तेवढ्या पातळ थेंबामध्ये ताकद असते. त्या कठीण खडकाला देखील ते भेग पाडू शकतं. ते ताकद कशामध्ये आहे? सातत्यामध्ये आहे. फक्त ही कंटिन्युटी ठेवा. ठीक आहे. एके दिवशी तुम्ही देखील अशीच यशस्वी होणार. ठीक आहे. एवढं या ठिकाणी या प्रसंगी बोलतो आणि वाणीला पूर्णविराम देण्याच्या पूर्वी फक्त एवढं सांगतो की बाबा, ही लोक एवढी प्रेमाने या ठिकाणी आले आणि बरं झालं हे हातात आलं, नाही तर पुन्हा मग लक्षातून जात होतं पाहिजे. शेख फरीद यांचे रिलेटिव्ह आलेले आहेत. सरांचा त्यांचा पण या ठिकाणी सत्कार आहे. मी तलवार सरांना विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि सत्कार झाला की माझं लेक्चर पुढे कंटिन्यू चालू राहील. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. या 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 यांच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. पुढे दे. ओके, ठीक आहे. एक 5 मिनिटाचा ब्रेक असेल. ब्रेकच्या नंतर मराठीचं लेक्चर आपलं
कंटिन्यू चालू राहील. आलं लक्षामध्ये? इकडे पहा, ज्यांचा आपला थोडा जास्त वेळ गेलाय तर पुढे